जय बाळमामा. तर आज असं काय नव्हतं, पण आता रविवारी आमोश आले, त्याच्यामुळे आता आम्ही तयारी करणार आहे. तर तुम्हाला सगळं दाखवतो. ब्लॉग हा अचानक झालाय, लक्षात आलं म्हणून ब्लॉग करायला लागलं. तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू. आता काही जो सोडण्याचं काम चालू आहे, इथं सुमित दादा आणि सुरेशदा करत आहेत. ते बघा, ही आपली एक साईडची माळ लावून झाली. इथं राम आहे, रुपनर काका आहेत, प्रमोद काका आहेत, इथं हर्षद आहे. तर ही माळ कंप्लीट झाली. आता इकडं दुसरी माळ आता चालू करायला लागले. आता या साईडला पण आपण माळ लावून घेऊया. दुसरी माळ ओपन केले. दुसऱ्या माळेचं नियोजन एकदम पद्धतशीर चाललंय. आम्ही ऐकते झाला. अच्छा, हे मंत्र आहे त्याच्या माग. आम्हाला ही मंत्र पाठ नव्हता, त्याच्यामुळे गणित बिघडले. अरे ते बॅग बसते पड म्हणून काय केलं सप्लाय. आता सुटून जाऊ बघू. हा, सगळे टेबल आणून असे लावले मस्तपैकी आणि पुढं रिकामी जागा केली. आता 12 वाजलेले आहेत. तर आता आपलं सगळं काम वगैरे झालंय आणि 12 वाजून गेलेले आहेत. तर आता आम्ही घरी चाललोय. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, काल रात्री आपण घरी गेलो आणि आता परत सकाळी उठून सगळे सेवेकरी परत आलेत आणि आता आम्ही परत जरा राहिलेली कामं वगैरे करणार आहेत थोडंफार. तर बघूया आता कसं काय काम आहे. चला. मस्त आहे का. आता आम्ही समोसे वगैरे घेऊन आलो. काकांचा उपवास आहे, काकांना ज्यूस. तर आपण खाऊया. सुमित दादाने तर काहीतरी लिहिले, पण जरा बघूया काय विषय आहे. अच्छा, बऱ्याच वेळाच्या झालेल्या श्रमदानानंतर आपले सर्व सेवेकरी नाश्त्याचा लाभ घेताना दिसत आहेत. आणि मामा किती ऍडजस्टमेंट करून ज्यूस पित आहेत बघा.
अमावस्या दिवशी काय व्हिडिओ काढायला जमलं नाही, कामं होती त्यामुळं. बाकी मग व्हिडिओ मी एडिट करून टाकले, थोडी शॉर्ट व्हिडिओ काढलेली ती बघा, चालू झाली व्हिडिओ बघत राहा.